याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले आपण असं म्हणूया, की काही घटक आहेत किंवा फॅक्टर्स आहेत, की जे अ, महत्त्वाचे आहेत, ज्यांना डायरेक्टली आय-व्ही-एफ लागू शकतं, की जेणेकरून स्त्रीचं वय जास्त असेल, म्हणजे 35 किंवा 37 पेक्षा वर असेल वय, तर त्यांना आय-व्ही-एफ लागण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये जर खूप जास्त दोष असेल, जेव्हा सिमेनमध्ये किंवा वीर्यामध्ये खूप प्रमाणात शुक्राणूंचं प्रमाण कमी असेल किंवा त्यांची गती कमी असेल, तर आय-व्ही-एफ डायरेक्टली लागू शकतं. पूर्वी केलेल्या उपचारांमध्ये जर आपल्याला यश आलं नसेल, तर शेवटचा पर्याय म्हणून आय-व्ही-एफ लागू शकतं. त्याच्यानंतर की काही वेळेला स्त्रियांमध्ये गर्भनलिका दोन्ही बाजूच्या बंद असतील, तर मग नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचा कुठलाही मार्ग नसतो आणि मग त्यावेळेला आपल्याला आय-व्ही-एफ करावा लागतो.